नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 8 जुलै 2024। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे दिनांक 5 जुलै 2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक। महाराष्ट्र राज्यातील शिक्षक पदभरती संबंधित ऑफिशियल वेबसाईट mahateacherrecruitment.org वरील पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 मधील न्यूज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध झालेला आहे। हे थोडं लेट येत आहे व्हिडिओ, त्याच्याबद्दल सॉरी। तर याच्यामध्ये 4 मुद्दे असणार आहेत। तर पहिला मुद्दा वाचूया। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून दिनांक 25 जून 2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे। ठीक आहे, माहिती आहे आम्हाला ती यादी। त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे। बरोबर आहे। पॉईंट नंबर 2, मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाची उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25 जून 2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले होते। हो, बरोबर आहे। पॉईंट नंबर 3, मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिका प्रकरणी आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी सुनावणी झाली। आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांची यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल। चौथा पॉईंट, न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। म्हणजे काय की न्यूज बुलेटिनवर लक्ष असू द्यायचं आहे आपल्याला। पदभरती वेळोवेळी व्यवस्थित चाललेली आहे, थोडं वेग आला पाहिजे। जे कोणती अपॉइंटमेंट ज्याला दिली आहे त्यांना पटकन शाळेवर रुजू करणं आवश्यक आहे। कारण कसं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी खाजगी अनुदानित जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये प्रचंड शिक्षकांची कमतरता आहे। त्यासाठी लवकरात लवकर रिक्रुटमेंट करून त्याला अपॉइंटमेंट लेटर वगैरे लिहून पटकन पाठवून त्यांना रुजू करणं आवश्यक आहे। तसेच इतरही रिक्त पदे आहेत, त्यासाठी त्याचा पुढील जे क्रमबद्ध कार्यक्रम त्यांनी न्यायालयामध्ये सादर केला होता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने किंवा आपल्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र सरकारच्या, तर तो सुद्धा राबवायचा आहे। मग ही संपला तर तो राबवणं सोपं जाईल। त्याच्यासाठी लवकरात लवकर कारवाई केली शिक्षण विभागाने, सर्व याद्या लवकर जाहीर करून रुजू केलं तर इतर गोष्टी सोप्या पद्धतीनं होतील। व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।